माझा कारभारी बघ कसा राजबिंडा राजकुमार वाटतोय. माझा कारभारी लय भारी दिसतोय. वीर्या, अरे वीर्या, अरे लवकर सर, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झाले? आता ही लोक सगळे अन्नधान्य वाटपासाठी आलेत. एवढं अन्नधान्य आणायचं कुठून आपण? हा, पण काल जेवढा माल घेतला होता ना तो कालच संपलाय. एक काम करतो, मी गोष्ट काकींच्या कानावर घालतो. वीर्या, तिथले 1-2 कार्यकर्त्यांनी काकींना फोन केला होता, पण काकी सरळ म्हटलंय की आमच्याकडनं नाही जमणार आता. मी एक काम करतो, गावातलं कोण मदत करते का बघतो मी. हा हा. हॅलो दादा, नमस्कार. वीर बोलतोय. अहो, आपल्याकडे काय धान्य शिल्लक आहे का हो? बरं बरं, ठीक आहे. काय झालं? ते म्हणतात काहीच माल शिल्लक नाही. थांब, अजून बघतो. हॅलो, हा गणेश कानडे, नमस्कार. अहो वीरू बोलतोय. हा अहो काय नाही, ते जरा अन्नधान्य पाहिजे होतं. बरं बरं, ठीक आहे. नाही नाही, काय हरकत नाही. काय झालं वीरू? माल संपलाय त्यांच्याकडचा. थांब, बघतो अजून कोण काय का. वीरू, कुठं काही जमतंय का? नाही ना, कोणाकडचा माल संपलाय तर कोणी एवढा माल क्रेडिटवर द्यायला तयार नाहीये. तर कोणाकडे आहे तर फक्त डाळ आणि तांदूळच आहे. आता अन्नधान्य वाटप करायचंय म्हटल्यावर तेल साखर असं सगळंच पाहिजे ना. हार म्हणजे आपण आता अन्नधान्य वाटप नाही करू शकत वय? आता आलेल्या लोकांना काय सांगायचं मग? वीरू, माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे आपण अन्नधान्य वाटप जरी नाही करू शकलो ना तरी अन्नदान तर करू शकतोच की. लोकांना सध्या आपली गरज आहे. म्हणजे मला काय कळलं नाही. म्हणजे आपण काय करू, दादासाहेबांच्या नावानं एक अन्नछत्र उभं करू. म्हणजे आपल्याकडे समजा जर डाळ आणि तांदूळ असेल तर आलेल्या लोकांनी डाळ खिचडी देऊ. किमान ती आशेनं आलेली मंडळी उपाशी पोटी तरी जाणार नाही. पिऊ, अगं ही बेस्ट आयडिया आहे. माझ्या ध्यानातच आली नाही बघ. नाग्या, चल कामाला लागूयात. हा, आपल्या दारात नाही ना, पण उपाशी पोटी गेलं नाही पाहिजे. बोललो तर बोललो. चला चला. काय बनकर, आज कशी काय आठवण आली आमची? आता काकी, इलेक्शन म्हणजे लोकशाही आणि लोकशाही लोकांचा सण. त्यामुळं निवडणूक संपेपर्यंत तुमच्याकडे येणं जाणं होतच राहील. अरे कामाचं बोल, कशाला आलायस इकडं? हो काकी, अहो एक शंका होती मनात म्हणून आलोय. अहो काकी, अख्ख्या पंचकृषीत तुमचा एवढा मोठा टेरर आहे आणि तालुक्यात तुमच्या शब्दाबाहेर कोण जातच नाही. अहो पण काय काकी, इथं घरातच तुमच्या शब्दाला काही किंमत नाही हो. ती बरं वाटत नाही. ए, स्पष्ट बोल, तुला काय म्हणायचंय काय? अहो काकी, तुमचा पुतण्या वीरू तुमचे पैसे वापरून गावातल्या लोकांची वाहवा मिळवतोय आणि तुम्ही बसला इथं हाताची घडी घालून. नाही, अशानं तुमचं तिकीट राहील का कापल ती तुमचं तुम्हीच बघा बरं का. अहो ते दिल्लीवाली साहेब महाराष्ट्रावर नजर ठेवून असतात, ती बी एकदम बारीक. मम्मी, मम्मी, अहो मम्मी, आता काय काय काय? अहो मम्मी, दिल्लीवर न्यायचा फोन आहे. काहीतरी आनंदाची बातमी द्यायची म्हणतात तुम्हाला, म्हणून एवढ्या गावात पळत आले. हे घ्या. दिल्लीवरनं फोन आहे ते. हा पृथ्वी बोल. अगं मम्मी, एक गुड न्यूज आहे. तुझं आमदारकीचं तिकीट पक्षानं फिक्स केलंय. आत्ताच मी लिस्ट मध्ये तुझं नाव बघितलं. काय म्हणतोस पृथ्वी? अरे ही तर लय आनंदाची बातमी आहे. वा 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 वा. अरे तसं मला पहिल्यापासून माहितीच होतं. मी नाही तर कोण नाही, या कांचन सूर्यवंशीला दुसरा पर्याय असूच शकत नाही.
पृथ्वी, अरे मस्त बातमी दिलीस. अशाच चांगल्या बातम्या देत जा. हा निशा, हा जा साखर घेऊन यात नाही. आत्ता आणते मम्मी. काकी लय खुश दिसताय. म्हणजे काय गुड न्यूज असेल तर आम्हाला सांगायची नाही. आता पत्रकार लोक म्हणल्यावर न्यूज द्यायलाच पाहिजे ना. अरे सांगती, आधी तुझं कडू तोंड गोड तरी कर. माझं तिकीट फिक्स केलंय पक्षानं. अहो काकी, नाही इतक्यात खुश होऊ नका बरं का. नाही तुमचं आत्ताशी लिस्ट मध्ये नाव आलंय, अजून कन्फर्म अनाउन्समेंट झालेलं नाही बरं का. ते बी होईलच लवकर. बघा काकी जरा जपून, नाहीतर ही राजकारण आहे हो. राजकारणात वाहणाऱ्या वाऱ्याला दिशा नसते बरं का. आणि ती वारं कुठेनी कसंही वाहत आणि भल्या डोक्यांवरचं छप्पर उडवतं बरं का. काळजी घ्या. चला येतो. आता काळजी विरोधकांनी करायची, आम्ही नाही. ये. मम्मी तुमचं लय अभिनंदन बर का. आज आपण चांगलं सेलिब्रेशनच करूया. तुम्ही सांगा कुठली मिठाई मागू? एक काम करायचं का, गुलाबजाम मागवते. नाही नको, बर्फी मागू का जिलेबी मागू? गुलाबजाम बर्फी, बया लईच कन्फ्युज करता बघा तुम्ही. निशा, अगं तिन्ही मागव, ते पण 5-5 किलो. तिकीट कन्फर्म झालंय आपलं, कळू दे की अख्ख्या तालुक्याला. आता कसा खानाच फिरवती बघ. यंदा गुलाल आपलाच. माया, सामान बसलं ना गाडीत व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. चालतंय. नीट पोहोचव सामान आणि पोहोचलं मला फोन कर. हा चालतंय. हिरवया येतो. हा ये. निवांत जा. हा वेड्या, सगळी माणसं पोटभर जेवण गेली बरं का. आणि जाताना ना प्रत्येकाच्या तोंडात फक्त तुझंच नाव होतं. वीरू, बघितलंस ना लोकांच्या चेहऱ्यावर किती समाधान आहे. वहिनी, नाही म्हटलं तरी ना 300-350 लोक होती जेवायला. अहो भाऊजी, उद्या यो आकडा अजून बी वाढेल बघा. पियू, पण उद्या हे आकडा वाढल्यावर एवढ्या माणसांची उठबस करणं झेपणार आहे का आपल्याला? आणि तेवढं अन्नधान्य आणायचं तरी कुठून? आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोकांची सवय नको लागायला. वहिनी, खरं बरं का वीरूचं, ते एवढं सगळं चालवायचं म्हटल्यावर यासाठी पैसा लागेल. तो कुठून आणायचा? यासाठी ना आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे माहितीये का, कुठल्याच घरातला माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे बघ. पण करायचं तरी काय? वीरू, जर आपण तरुण बेरोजगार मुलांना हाताशी धरून त्यांना काम दिलं तर, म्हणजे 10 रुपये आणि पोटभर जेवण आणि काम बी त्यांना असंच द्यायचं ज्याचा त्यांना फायदा होईल. आणि ह्या योजनेला आपण दादासाहेबांचं नाव बी देऊ शकतो. हा, ही भारी आयडिया आहे. काय म्हणतो ना गे? आयडिया तर भारी आहे तशी, हा, पण यासाठी पण पैसा लागेल की. अहो हो भाऊजी, पैसा तर लागणारच. पण सुरुवातीला तात्पुरता आपण पैसा उभा करू की. मग हळूहळू लोक जोडली गेली की या संदर्भात सरकारकडे प्रस्ताव टाकू. आणि मला खात्री आहे आपल्या मागे असलेली लोक बघून ना सरकार हा प्रस्ताव नक्की पास करेल. हा पियू, मला तर हीच आयडिया बेस्ट वाटते बघ. ह्याच्याने काय होईल माहितीये का, लोकांमध्ये रोजगार पण निर्माण होईल आणि त्यांची पोटं पण भरतील. आणि आपल्याला समाधान बी लागेल की आपण लोकांसाठी काहीतरी केलंय म्हणून. आणि नंतर सरकारकडून प्रस्ताव मंजूर झाला ना तर पैशाचं टेन्शन बी मिटेल. काय म्हणतो ना आगे? लाका, तुम्ही दोघं ना राजकारणात असाय पाहिजे होता. वेरा लाका, तूच का ना उभा राहता आमदारकीला? आले का तुझ्या गाडी परत राजकारणावर? हा, खरं बेट चाललंय ते सुखानं चाललंय की कशाला पाहिजे ते राजकारण? चला, जेवण बाकी आहे अजून. आई, तुम्ही आज दादासाहेबांच्या नावानं चालवलेल्या अन्नछत्राच्या इथं पाहिजे होता. अहो लोक पोट भरून जेवले आणि वीरूचं लय कौतुक केलं बघा त्यांनी. आणि आई, जुन्या माणसांनी दादासाहेबांच्या एवढ्या आठवणी सांगितल्या की मला वाटलं मी यांना कधीच प्रत्यक्षात भेटले नाही.
पण आज या माणसांमधनं मी यांना खरंच भेटले आणि वीरूचं कौतुक ऐकून लय भारी वाटलं. पियू, आज लोकांच्या मुखात अन्नदान करून ना तुम्ही दोघांनी लई पुण्याचं काम केलंय बघ. आज दादासाहेब असताना तर त्यासनी तुमचा लय अभिमान वाटला असता बघ. आणि म्हणूनच आई आता आम्ही ठरवलंय की हे काम असंच चालू राहू द्यायचं. दादासाहेबांचा वसा असाच चालवायचा. वा 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 वा, चांगली समाजसेवा चालली की. हा, घराकडे पण जरा ध्यान द्या. अशानं घराचा लिलाव करशीला एक दिवस. आपलं घर जाळून तीर्थ करायला चाललाय की. अहो काकी, तसं काय नाही. अरे असं नाही तर कसं मग? मी सकाळी तुला एक काम सांगितलं होतं ना, केलंस का तू? हा, नाही ना? कधी करणार आहे मग? का मी करू आता? विरे, ए विरे भावा, अरे लय वाढीव काम झालंय ना का. आजपासून आहे ना तुझं आयुष्यच बदलणार आहे. अरे या तालुक्याचा चेहरा मोहरा तू बदलून टाकणार आहेस. हा विरे, अरे लका तू राडा घातल्यास, नुसता राडा जाळण धूर संकटच केलास लका. नाद करा पण आमचा कुठे, नाद करा पण आमचा कुठे, नाद करा पण आमचा कुठे. खाली त्याला सोड, खाली सोड. काय चाललंय? कशाला बोंबलतोय एवढा? आणि ह्यानं काय राडा घातलाय रे? हो काकी, तुम्ही ऐकाल ना तुम्ही पण लय खुश होताल. यावेळी ना इलेक्शन मध्ये विरूला तिकीट भेटणार आहे. मला आतनं खबर आली आहे. चिकलच भावा तू. ए, तुझं काही डोकं फिरलंय का? अरे ह्याला कोण तिकीट देईल? मला सांग, असा कुठला पक्ष आहे रे ज्याला ह्याचं डिपॉझिट जप्त झालेलं बघायचंय? आणि तसंही एकाच घरात 2 तिकिटे द्यायला असा कुठला पक्ष माजलाय कळू दे की मला बी. अगं मम्मी, आपल्यासाठी एक बॅड न्यूज आहे बघ. अगं, पक्षश्रेष्ठींनी विरूचं आपल्या मतदारसंघातलं काम बघून लिस्ट मध्ये तुझ्याऐवजी विरूचंच नाव टाकलंय. कदाचित आपल्या मतदारसंघात पक्षाकडनं तिकीट विरूलाच मिळतंय वाटतं. काय? वीरू, अरे तुला मी लहानाचा मोठा केला, हा, बिन बापाचं म्हणून वाढवला आणि तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. लई मोठा डाव खेळलायस, लई मोठा डाव खेळलायस. अहो काकी, मी खरंच काय नाही केलं. मलाच कळणं झालंय मला कसं काही तिकीट मिळाले. एवढं साळसूतपणाचं आव्हान नकोस रे. अरे माझ्या पैशांना अन्नधान्याचं वाटप करून स्वतःच्या नावाची बातमी केली होतीस तू. तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं, घरामध्ये मी एक साप पाळतेय जो पुढे जाऊन मलाच डसणार आहे. सुनंदे, चांगलं तयार केलेस की ग लेकाला. इरू, अरे ही समजा काय आहे? राहू दे राहू दे, आता वरडून काय उपयोग? तुझ्या लेकानं लई मोठी चूक केल्या, घोड चूक केल्या. आता मी त्याला असं सोडणार नाही. काकी, अहो विरू असं का करेल? अहो त्याला तर काही कल्पना पण नाहीये या सगळ्याची. आमच्यापैकी कुणालाच नव्हती. ए, गप्प बसा. मला काय दूध खुळी समजलीस काय ग? चेहरा भोळा करायचा आणि बाहेर 16 भानगडी करायच्या. मला माहित आहे याला तूच ह्यो डाव खेळायला लावला असणार.
माझंच चुकलं लग्न करून तुला या घरात आणले ते. नागासारखा फणा काढलायस ग. अंकुशरावचंच रक्त आहे ना, त्याच्यावरच जाणार. काकी अहो तुम्ही काय बोलताय? ही सगळं काय बस, एक शब्द पण बोलायचं नाही माझ्याशी. बायकोच ऐकून माझ्यावर गद्दारी केलीस काय तू? आणि गद्दारी करणाऱ्याला मी कधी सोडत नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेव. तू कशी निवडणूक लढवतोस ना तेच बघते मी आता. तू आहेस आणि मी आहे. आईला रात्रीचे कधी बी फोन करतात, त्यांच्या फोनच्या एका हाकेला धावून जातो आपण. आणि तर रात्रीपासून फोन लावतो ते एक फोन उचलणं झालं म्हातार. असलं कसल्या कामात बिझी काय माहित. नाग्या काय झालं? काय म्हणलं पक्षश्रेष्ठी? अरे त्याने काय म्हणायला फोन तर उचलाय पाहिजे ना. अख्खा रात्रीपासून फोन लावते, 50-60 फोन झाले असतील, एक फोन उचलणं झालंय ती. लगा आपण त्यांचे फोन दुसऱ्या सेकंदाला उचलतोय आणि ते आपला साधा फोन बी उचलणं झाले तुय. ती काय नाही नाग्या, त्यांच्याशी बोललंच पाहिजे, त्यांना भेटलंच पाहिजे. चल. हा अरे विरू, अरे ते दिल्लीला गेले असतील म्हणून नसतील उचलत फोन. आता तू काय दिल्लीला जाणार आहेस होय? गरज पडली तर ती पण करीन, निवडणुकीला उभं राहणार नाही. आणि मी नव्हतो गेलो त्यांच्याकडे की मला तिकीट द्या म्हणून, मग कशाला येऊ कुठं सगळा? अरे विरू तू शांत हो बरं. एवढं काय त्यात चिडायसारखं? अरे लोक खुश होतात त्यांना तिकीट मिळालं की, आणि तू की हायपर होतोयस. हायपर नको तर काय करू? अरे त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं ना, बाबा तुला तिकीट पाहिजे का, निवडणुकीला उभं राहायची इच्छा आहे का नाही? तसं विचारलं असतं तर राहिला असतं तू उभा. हे याड लागले का मला? तू बघितलंस ना काल रात्री काकी माझ्या तोंडाकडे बी बघणं झालं. ती एवढ्या कधी चिडल्या नव्हत्या माझ्यावर त्या. ती काय नाही, ही तिकीट जग जाहीर व्हायच्या आधी मला त्यांना भेटलंच पाहिजे. हे बघ, त्या पक्षश्रेष्ठी फोन नसतील उचलत तर त्यांच्या पीएला फोन लाव. अरे तुला काय वाटतं मी लावलं नसेल का? हे सगळं कसं निस्तरायचं? अरे काकींनी एवढी स्वप्न बघितली होती आमदार व्हायची, त्यासनी सोडून मला तिकीट मिळाले. त्यासनी आता असंच वाटणार की मला तिकीट मिळावं म्हणून मी सगळं केलंय म्हणून. काय चाललंय माझ्या आयुष्यात तेच कळणं झाले मला. विरू अरे तू प्लीज शांत हो, एवढी चिडचिड नको करू. काही ना काही मार्ग नक्की निघेल बघ. मार्ग एकच आहे, हे तिकीट कॅन्सल करायचं. मम्मी आओ. अगं कांचन, तो वीरू माझं खाऊन माझ्यावरच उलटलाय. माझं तिकीट बळकावतोय काय? त्याच्यावरनं तर आता घाणाच फिरवायला लागणार आहे. अगं कांचन असं काय करतेस? तू पहिली शांत हो बघू. अगं ऐक माझं. अगं आपला सगळ्यांचा काहीतरी मोठा गैरसमज झाला याच्यात. तू एक काम कर, तू पृथ्वीला फोन लाव आणि म्हणजे या सगळ्या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लाव. त्याचं नाव काढू नका, त्यानंच तर मला बातमी दिलेली. आणि मी त्याला कशाला पाठवलं होतं तिथं? माझ्या तिकिटाचा बंदोबस्त करायला पाठवलेलं ना, तेवढं पण जमलं नाही वय त्याला तिथं. अहो मम्मी, तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर त्यांचा काय दोष आहे? तुम्ही त्याच उगाच मध्ये घेऊ नका. मग काय माझा दोष आहे? हा, खुशाल मला फोन करून सांगतोय मम्मी विरूला तिकीट दिले पक्षानं म्हणून. मग ह्याला कशाला पाठवलं तिकडं? माझ्या पैशावर बसून मजा करायला? दीपे, नुसतं तोंड काय बघत बसली माझं? पाणी दे प्यायला. जा बॅग भर. का? मी काय केलं? मला का कामावर काढताय काकी? ए बाई, तुझी नाही माझी बॅग भर. मी दिल्लीला चालली. कांचन, एकदम तडकाफडकी दिल्लीला? अगं असं रागाच्या भरात काय बी निर्णय घेऊ नको. ऐक माझं. घे. आता चर्चा नाही, जाबच विचारणार आहे. आणि तो पण फोनवर नाही, दिल्लीला जाऊन समोरासमोर.
दीपे तू अजून इथंच गेली चालली. मला पण कळू दे की हे सगळं कुणी आणि कशासाठी केलंय ते. नाही त्याच्यावरनं खाना फिरवलं ना तर बघाच.